1950 नंतरचा महाभयंकर एल निनो झाला सक्रिय। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो सावधान, यंदा एल निनो झाला सक्रिय। सर्व महाराष्ट्रात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते। शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांची आता डोकेदुखी वाढणार आहे। एल निनोच्या प्रभावामुळे यंदा महाराष्ट्र दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जून आणि जुलै महिन्यात काही भागामध्ये पावसाचा खंड पडू शकतो, अशी चिंता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये पेरणीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। पावसावर अवलंबून असलेल्या शेतींसाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। यामुळे शेतकरी हवामान अंदाज लक्षात घेऊन पुढील निर्णय घ्यावेत असे मानले जाते। राज्यातील अनेक भागामध्ये सध्या कोरडे वातावरण आणि उष्णतेची तीव्रता वाढताना दिसत आहे। मागील वर्षी जून महिन्यात चांगला पाऊस झाला होता, मात्र यंदा परिस्थिती वेगळी राहण्याची शक्यता आहे। हवामानातील बदलामुळे काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनचे आगमन उशिरा होऊ शकते, त्यामुळे पहिल्या पेरणीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे। शेतकऱ्यांना घाई गडबडीत पेरणी करू नका किंवा योग्य पावसाची प्रतीक्षा करावी। सोयाबीन, कापूस, तूर, मका, बाजरी यासारख्या पिकांची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे। पेरणीनंतर पाऊस खंडित झाल्यास बियाणे वाया जाण्याचा धोका वाढतो, त्यामुळे हवामान खात्याच्या अधिकृत सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे। योग्य ओलावा निर्माण झाल्यानंतर पेरणी केल्यास नुकसान टाळता येऊ शकतो। शेतकऱ्यांनी स्थानिक हवामान अंदाजावर लक्ष ठेवावे। एप्रिल आणि मे महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याचे होते, त्यामुळे यंदाचा मान्सून चांगला राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती। मात्र हवामानातील बदलामुळे आता पावसाबाबत अनिश्चितता वाढलेली आहे। काही भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। काही हवामान अभ्यासकांच्या मते 20 जून नंतर मान्सून सक्रिय होऊ शकतो, तर काही जण 25 जून नंतर चांगल्या पावसाचे अंदाज व्यक्त करत आहे। मात्र अधिकृत अंदाजानुसार काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे पेरणीचे नियोजन करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी विभागाच्या सूचनांचे पालन करावे। योग्य वेळी घेतलेले निर्णय मोठे नुकसान टाळू शकते। कोकण पट्ट्यातील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये यंदा समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। समुद्र किनाऱ्यालगत असल्यामुळे या भागात मान्सूनचा प्रभाव कमी राहतो, त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या तुलनेत कमी चिंता आहे। पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा चांगले राहू शकते असा अंदाज आहे। यामुळे खरीप हंगामाला मदत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सोलापूर, सातारा जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती चांगली राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या भागामध्ये जून जुलै महिन्यात नियमित पाऊस होण्याची अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, त्यामुळे शेती पिकांना आवश्यक ओलावा उपलब्ध होऊ शकतो। शेतकऱ्यांनी हवामान अंदाज पाहून योग्य वेळी पेरणी करावी। चांगल्या पावसामुळे उत्पादन वाढण्यास मदत होऊ शकते। पूर्णतः अंदाज जर बघितला तर मान्सून काही भागामध्ये दिलासादायक तर काही भागामध्ये चिंतेचा विषय ठरू शकतो। यामुळे शेतकरी बांधवांना अफवावर विश्वास न ठेवता अधिकृत हवामान अंदाजाचा आधार घ्यावा। पेरणीपूर्व पुरेसा पाऊस आणि जमिनीचा योग्य ओलावा असल्याची खात्री करणे गरजेचे आहे। योग्य नियोजन केल्यास संभाव्य नुकसान कमी करता येऊ शकतो। हवामानातील बदल लक्षात घेऊनच शेतीचे निर्णय घेणे सध्याच्या काळात अत्यंत आवश्यक आहे। शेतकरी बांधवांनो, कोणतीही बातमीवर विश्वास न ठेवता त्याशिवाय शेतकऱ्यांनी कोणतीही पेरणी करू नये। अधिकृत हवामान अंदाजाचा आधार घ्यावा, कारण की पेरणी हे एकदा होऊ शकते, नाहीतर तुम्हाला पेरणी दुबारा करण्याची वेळ येऊ शकते। त्यामध्ये जर पेरणी दुबार झाली तर शेतकऱ्यांना माहित आहे बियाणे किती महागलेले आहे, आणि महागलेल्या बियाण्यावर पेरणी दुबारा करणे हे संकटाचा विषय आहे। म्हणून शेतकरी मित्रांनो, संपूर्ण बातमी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो, आणि हवामानची अशी नियोजनबद्ध पूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणे हे आमचे कार्य आहे। म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।